माय माऊली नमस्कार. विविध महान ग्रंथातले एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्त अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 13 कथासार अभिवाचन करत आहे. अध्यात्म म्हणजे काय? अध्याय 21. श्री गणेशाय नमः. अभिवाचनातून श्री दत्त आपल्या मातेस म्हणाले की माते, जेव्हा एखाद्या जीवास आपले कल्याण व्हावे, जन्म सार्थक की लागावा असे वाटते, तेव्हा त्यांच्या मनात तू आता जसे मला काही प्रश्न विचारलेस तसे प्रश्न उभे राहतात. त्याच त्या प्रश्नाची उत्तरे जाणून घेण्याची इच्छा असते. माते, मला ज्याप्रमाणे माझ्या तीर्थाटनाच्या भ्रमंती काळात तो यदू भेटला, तसाच मला सहस्रार्जुन हा सुद्धा भेटला. तो मला शरण येऊन त्याने मला तुझ्यासारखेच काही प्रश्न विचारले. ते प्रश्न ऐकून मला माझ्या सद्गुरूकडून हे ज्ञान कसे प्राप्त झाले होते याची आठवण झाली. मी सुद्धा माझ्या साधक उपासक अवस्थेत असेच काही प्रश्न गुरुदेवाला विचारले. तेव्हा त्यांनी मागे याच संदर्भात झालेल्या शिवपार्वतीच्या संवादाचा आधार घेत मला जी माहिती दिली तीच मी आता तुला देतो. हीच माहिती मी ह्या सहस्रार्जुनासही दिली होती. त्याचे काय झाले की कला, विविध कौशल्य, विज्ञान या गोष्टींचा आपल्याला आपले लौकिक जीवन सुखमय करण्यासाठी, अर्थार्जनासाठी, चरितार्थासाठी उपयोग होतो. पण जन्माला जगला आणि मेला ही नरजन्माची खरी सार्थकता नाही. तर त्याने त्यास बहुभाग्याने लाभलेल्या नरजन्मात मी कोण? मी कोठून आलोय? शेवटी मला कुठे जायचे याचा विचार करायला हवा. जेव्हा शिवाची झालेली ताटातूट कशी दूर होईल, मला माझ्याच परमपित्याची कशी भेट होईल याचा विचार करणे म्हणजेच अध्यात्म ज्ञानाची कास धरणे होय. ज्याला स्वात्महिताची चाट आहे तीच वेट्या मार्गाकडे वळते, त्याचा विचार करू लागते. असा आर्त जीव हाच परमेश्वर कसा, कोठे, त्याचे स्वरूप काय याचा शोध अभ्यास करू लागते. त्याच त्या ईश्वर साधनेची, उपासनेची गोडी लागते. तो ईश्वराचे भजन, पूजन, चिंतन, कमनन करू लागतो. पण ज्यावेळी बगळ्याला ताटलीत पाडलेली खीर खाता येत नाही, तसे अनेक जीव ह्या स्वात्मसुखापासून वंचित राहतात. अशा जीवांची संख्या फार मोठी, कारण त्यांना नाशिवंत संसार प्रपंच हाच वास्तविक लटिका असूनही खरा वाटत असतो आणि ते त्यातच अधिक रुची घेत असतात. पण माते, अर्थाचे आर्थ पुरविणे हेच माझे जीवनकार्य असल्याने तुला ह्या अध्यात्म ज्ञानाची जी माहिती जाणून घेण्याची आर्तता आहे ती लक्षात घेऊन मी तुला आता तुझ्याच प्रश्नाची उत्तरं देतो. ती ऐक. प्रारंभी या जगताचे स्वरूप हे निराकार होते. त्यास कोणताच आकार नव्हता. तेथे पंचमहाभूती नव्हती, ना तेथे सृष्टी होती, ना जीवजंतू. त्यामुळे तेथे केवळ एका पोकळ अशा शून्य अवस्थेशिवाय अन्य काहीच नव्हते. पण जेव्हा त्या निराकार अशा परमतत्वालाच आपण एकटे न राहता एकातूनच अनेक तत्वाचे व्यक्त व्हावेस इच्छा निर्माण झाली, तेव्हा त्या परमशक्तीतून प्रथमचे तयार झाले ते होते शून्य. त्या शून्यापासूनच मग हळूहळू या ब्रह्माची उत्पत्ती झाली. ते निराकार परमतत्व हे त्यांच्याच इच्छेने आणि मायेने साकार व्हायला लागले. पण त्या शून्यातून अवतरले ते आकाश. आकाशातून पवन जन्मास आला. पवनाने तेजाला जन्म दिला. तेजापासून पाणी निर्माण झाले. पाण्यापासून भूमी म्हणजेच पृथ्वी निर्माण झाली. याप्रमाणे एक एक करीत पृथ्वी, आप, वायू, तेज, आकाश पंचमहाभूते अस्तित्वात आली. कोणकोणती पंचमहाभूत? तुम्ही परत एकदा सांगा. पृथ्वी, आप, वायू, तेज, आकाश. तर पंचमहाभूतापासून पुढे भूतसृष्टी अवतरली. या चराचरातील जगदाटीस सुरुवात झाली. पंचमहाभूतांना ज्याने निर्माण केले ते म्हणजेच ते परमतत्व. त्या निधनानेच नाव ब्रह्म. त्या शुद्ध ब्रह्माला चैतन्य इच्छा झाली. चैतन्य इच्छेलाच महातत्वसे संबोधतात. त्या महातत्वापासून माया स्वरूप ओंकाराचे प्रकटन झाले. त्याच्या इच्छेनेच पुरुष प्रकृती दोन गुण त्या ब्रह्मात निर्माण झाले. खरं तर ब्रह्म हे शुद्ध, त्यास अविद्येनेच आपण एकाचे अनेक व्हावे अशी इच्छा निर्माण झाली. त्या इच्छेतून पुरुष आणि प्रकृती उदयास आली.
तो परमात्मा हाच जेव्हा जीवात्मा झाला तेव्हा त्यास मायेने वेढले. त्यास त्याच्या अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म याचा विसर पडला. जीवात्मा परमात्मा यांच्या मंथनातून त्रिगुणात्मक प्रपंचाकाचा विस्तार झाला. सृष्टीची उत्पत्ती झाली. मूळ जे महत्त्व ते महत्त्व म्हणजेच माया ही ओंकार रूपाने प्रगटली. ओंकारात अकार उकार मकार या 3 मात्रांचा समावेश. या अकार मात्रेतून ब्रह्मदेव, उकार मात्रेतून महाविष्णू, मकार मात्रेतून शिव या प्रमुख 3 देवता उपजल्या. तिघांचे 3 गुण ब्रह्मदेव रजोगुणी, विष्णू सत्वगुणी, महेश तमोगुणी. सर्व गुणागुण मूळतत्व जे ते वेगळे असून ते गुणातीत. मायेने तो मूळचा शिव हाच जेव्हा जीवद शेष आला तेव्हा त्यास अभिमान निर्माण झाला. मीच सर्व काही असे तो या आज्ञेने मायेच्या प्रभावाने मानू लागला. या मात्रेपासून 3 प्रकारचे अभिमान अहंकार निर्माण होतात. यानंतर दत्त हे आपल्या मातेस सांगतात. आता ते 3 प्रकारचे अहंकार कोणते ते मी तुला सांगतो. अंतकरण, मन, बुद्धी, चित्त याच्यापासून जो निर्माण होतो तो सात्विक अहंकार होय. त्यामुळे ईश्वरोपासनेची जीवास गोडी लागते. त्याचा विवेक विचार करण्याची शक्ती जागी होते. जीव आत्मोन्नतीचा विचार करतो. राजस अहंकार ह्या प्रामुख्याने इंद्रियांच्या इच्छा पुरविण्याकडे प्रवृत्त होतो. राजस अहंकारातूनच श्रवण, घ्राण, नयन, रसनात्मक ही पंचेंद्रिय निर्माण झाली. पण ज्ञानेंद्रियापासूनच शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 तन्मात्रा निर्माण झाल्या. माणसाची जशी 5 ज्ञानेंद्रिय तशीच त्यांची 5 कर्मेंद्रिय. वाचा, हात, पाय, उपस्थ आणि गुद 5 कर्मेंद्रिय. तामस अहंकारापासून आकाश तत्वातून पंचमहाभूते अस्तित्वात आले. त्यांनी शून्याचं शून्य तयार केले. त्याच शून्यातील पुढे सारे चैतन्य म्हणजे जग. त्या एका ओंकारातून 3 मात्रा, त्या 3 मात्रेतून त्रिगुण आणि त्या त्रिगुणापासून 3 अहंकार निर्माण झाले. सात्विक अहंकारापासून निर्माण झाले ते अंतकरण पंचक. राजस अहंकारापासून कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि पंचतन मात्रा अशी पंचकेही तयार झाली. तामस गुणापासून पंचमहाभूते अस्तित्वास आली. अशा ह्या एकूण 25वा हिशोब तयार झाला. श्री दत्तात्रय आपल्या मातेस म्हणतात की माते, आता पुढील अध्यायात या 25चा आपण सविस्तर गुण विचार करूया. येथे नारद पुराण समंत श्री दत्त प्रबोध या ग्रंथाचा 21वा अध्याय पूर्ण झाला. 22वा अध्याय ब्रह्मांडाची निर्मिती कथा. श्री गणेशाय नमः. श्री दत्तात्रय आपल्या मातेस म्हणतात की माते, एकापासून एक अशी निर्माण झालेली 5 तत्व, त्यांची प्रत्येक 5 अशी 25 तत्व मी तुला सांगितले. पंचमहाभूतापासून पुढे सकल ब्रह्मांड रचले गेले. अशा कशापासून काय निर्माण झाले तो भाग ऐकून घे. पृथ्वी तत्वापासून अस्थि, मांस, नाडी, त्वचा आणि केस निर्माण झाले. जलतत्वापासून वीर्य, रक्त, लाळ, मूत्र, घाम निर्माण झाला. तेजापासून निद्रा, मैथुन, भूक, तहान, आळस निर्माण झाले. वायुतत्वापासून चलन, वलन, आकुंचन, प्रसरण, निरोधन निर्माण झाले. शेवटी आकाशतत्वापासून द्वेष, भय, क्रोध, लोभ, मोह असा गुण विस्तार झाला. अशा प्रकारे ते 5चे 25 झाले. इतके होऊन सुद्धा मूळची 5 तत्वे तशीच राहिली. त्यामुळे त्यांची संख्या ही 25 अधिक 5 म्हणजेच 30 झाली. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या तर पंचमात्रा प्रसिद्धच. आता 30 अधिक 5 ही संख्या झाली 35. या 35चा पसरवणारे मूळ जे महत्त्व ते वेगळेच. त्याची पण याच्यात जोडणी केल्यावर असा हा हिशोब तयार झाला. तो एकूण 36 तत्वाचा पुढे या 36 तत्वांचा झाडा देऊन एक निवाडा तयार झाला. रचला गेला तो म्हणजे देह. या प्रकारे ती 36 तत्व ही या मानवी देहात सामावलेली असून ती एकमेकास स्फूर्तीपूरक आहेत. त्या मानवी देहाचे सर्व व्यवहार हे त्यातील दश पवनाच्या द्वारे चालविले जातात. दत्तात्रयाकडून मिळणारी ही सारी विशेष माहिती ऐकत असलेल्या अनुसया मातेने त्यास मध्येच एक प्रश्न केला. काय प्रश्न केला? बा दत्ता,
तू मगाशी असं म्हणालास की मानवी देहातले सर्व व्यवहार ते त्या दशपवनाद्वारे चालतात, होय ना? ते कसे? त्या दत्ताने असे सांगितले की अपान, व्यान, प्राण, उदान, समान हे मुख्य 5 प्रकारचे प्राण देहात आहे. त्याबरोबर नाग, कूर्म, कृकल, देवदत्त, धनंजय आणखी 5 उपप्राण मानवी देहात आहे. ते दशप्राण किंवा दशपवन होतं. आता 10 प्राणांची मानवी देहातील स्थानं कोणती ते ऐका. त्यांनी त्या 10 प्राणांचे मानवी देहातले ते स्थान आपल्या मातेस सांगितले. मानवी शरीरातील मुख्य 5 प्राण हे त्या पंचमहाभूतापासूनच कसे ते आता सांग, ऐक. जलतत्वाने प्राण, पृथ्वीने अपान, आकाशाने वायन, वायूने समान, तेजाने उदान हे निर्माण केलेले आहेत. मानवी शरीरातील त्या तत्वांचा मेळ हा 6. पुत्राचे ते निवेदन मातेच्या मनास परम संतोष देत होते. तरी ती आणखी एकदा गोष्टीचे त्यांच्याकडून बारकाईने ज्ञान संपादन करीत होती. पंचतत्वाच्या संदर्भातच तिने त्याचे वर्ण, स्थान, मुख, शस्त्रधारण इत्यादी बाबतीत सुधारणा केली, विचारणा केली. तेव्हा दत्ताने जी माहिती आपल्या मातेस दिली ती कोणती ती अशी. पृथ्वी तत्वाचा वर्ण हा पीतवर्ण, पृथ्वी तत्वाचा रंग पीतवर्ण, त्याचे स्थान कुठं? आपल्या काळजामध्ये. जिव्हा त्याचे मुख आहे. पृथ्वी तत्वाचा जिव्हा मुख. षडरस अन्नाचे श्रवण हा त्याचा आहार. त्याची गती 16 अंगुळ आहे. आप म्हणजे जलतत्वाचा वर्ण श्वेत, म्हणजेच जलतत्वाचा वर्ण श्वेत म्हणजे पांढरा. त्याचा निवास तळघरी, त्याचे स्थान मुख. काम वासना हा त्याचा आहार. पाण्यासारखा त्याचा मधुर स्वाद आणि त्या वाणीची धार तिखट शस्त्रासारखी असते. त्याचा वावर 4 अंगुळ इतका आहे. तेजतत्वाचा वर्ण तांबडा. तेजतत्वाचा वर्ण तांबडा. त्याचं स्थान कुठं? आपल्या हृदयात. त्याचा स्वाद तीक्ष्ण, त्यामुळे डोळ्यात तेज प्राप्त होते. त्याचा वावर 8 अंगुळ इतका आहे. वायुतत्व हे निळ्या रंगाचे. वायुतत्व निळ्या रंगाचे. ते कुठं असते? फुफ्फुसात. मुख, नाक हे त्याचे घर आहे. काय? नाक हे वायुतत्वाचे घर आहे. सुगंध हा त्याचा आहार आहे. त्याचा संचार हा शरीरात 12 अंगुळ इतका आहे. आकाशतत्वाचा रंग काळा. आकाशतत्वाचा रंग काळा. त्याची वस्ती चुनाळूची. तो कान आणि मुखात वावरतो. कुठं? कान आणि मुखात वावरतो. त्याचा स्वाद काय? कडवट. त्याची गती ही 20 अंगुळे इतकी. सारी तत्वांची माती सांगून झाल्यावर दत्त येथे आपल्या मातेस हे सुद्धा सांगता, माते या सर्व तत्वज्ञानाची खरी ओळख जीवास एका सद्गुरू वाचून होत नाही. त्याच्याशिवाय हा मानवी देहातला तत्वांचा खेळ, त्यामागचं ज्ञान कोणीच सांगू शकत नाही. हे सारे कळण्यासाठी सद्गुरूंची कास धरावी लागते. माते, त्यासाठीच माझी तुला हीच विनंती की तू अत्रींना गुरु कर, त्यांना शरण जा. तेच तुझ्या जन्माचं खऱ्या अर्थानं सार्थक करतील. एका सद्गुरूस शरण गेल्याशिवाय द्वैत सरत नाही. मी तूपणाची भेट होत नाही. जीवाशिवाची मिळणी वा ऐक्य घडत नाही. यानंतर दत्तात्रयांनी आपल्या मातेस तिच्या आर्त जिज्ञासेपोटी पंचतत्वाचे गुण कोणते तेही समजून सांगितले. पंचतत्व आपण ऐकले, आता त्यांचे गुण मातेस म्हटले काय? माते, हे पिंड ब्रह्मांडाची ओळख ही अशी आहे की मी तुला करून दिली. आता आणखी तुला काय जाणून घ्यायचे? त्या अनुसूया पुत्राने म्हणाले, बाळा, खरंच तुझं दिव्य ज्ञान पाहून मी भारावले. मला आता अजून एक कोडे पडले, ते की जे त्या ब्रह्मांडात आहे तेच आपल्या पिंडात. परंतु त्या ब्रह्मांडास आपल्यात सामावून घेण्याची ही शक्ती पिंडात कशी मिळाली? कारण ब्रह्मांडाच्या तुलनेत पिंड हा अगदी छोटा. मग असं असताना मुंगीच्या पोटात सागर समवायचं सामर्थ्य कसं? ते कोणाकडून मिळाले? तेव्हा मातेची शंका ऐकून दत्त तिला म्हणाले, माते, तुझ्या प्रश्नाचं समर्पक उत्तर मी तुला देते. येथे नारद पुराण संमत दत्त प्रबोध या ग्रंथाचा 22वा अध्याय संपला. पुढच्या अध्यायात म्हणजे 23व्या अध्यायात आपण आता सहस्रार्जुन आणि परशुराम
श्री गणेशाय बघत आहोत. श्री दत्ताकडून आध्यात्मिक निवेदन श्रवण करीत असताना अनुसयेस एकदम आठवण आली. तिने विचारले, दत्ता, मागे तुला सहस्रार्जुन भेटला होता, तू त्याला सर्व भाग निवेदन केला होता असे काहीतरी म्हणाला होता, खरं ना? तो सहस्रार्जुन कोण? त्यानंतर दत्तात्रेयाने सांगितले की माते, सहस्रार्जुन हा एक पराक्रमी ईश्वरनिष्ठ शिवभक्त होता. तो अत्यंत बलवान, शक्तिमान, सामर्थ्यवान क्षत्रिय होता. त्यास कृतयुगात सद्गुरुस्थानी अवधूत भेटले. त्यांनी त्यास हितोपदेश केला. त्यास सर्व अध्यात्म ज्ञान प्रदान करून त्यास अभेद असे कवच प्रदान केले. त्यास नाना अस्त्र शस्त्रात प्रवीण केले. या सहस्रार्जुनास त्याच्या नावाप्रमाणेच सहस्र बलशाली बाहू होते, पण त्याचाच त्यास अहंकार झाला. तो आपल्याला लाभलेल्या दैवी शक्ती सामर्थ्याचा दुरुपयोग करीत देव, दानव, मानव, ऋषी मुनी यांना त्रस्त करू लागला. त्याच्या भीतीने सर्व देवदेवता, ऋषीमुनी वैकुंठ नगरीत श्रीनारायणास शरण गेले. त्यांनी नारायणास त्या उन्मत्त शस्त्रार्जुनाच्या त्रासापासून भयमुक्त करण्याची विनंती केली. त्यावेळी नारायणाने त्या सर्व शरणागतांना अभय देत असे सांगितले की तुम्ही काही चिंता करू नका. मी उन्मत्त शस्त्रार्जुनाचा बंदोबस्त करण्यासाठी लवकरच एक अवतार धारण करणार असे आश्वासन मिळताच सर्वांना आनंद झाला. श्रीहरीची स्तुती वंदना करून सर्वजण आपापल्या स्वस्थानी परतले. ते आपल्या अभिवचनानुसार येथे कार्य करण्यासाठी स्वतः नारायणाने तपोश्रेष्ठ शीघ्रकोपी अशा जमदग्नी ऋषी त्यांची भार्या रेणुका हिच्या उदरी आपला नवा जन्म घेण्याचे निश्चित केले. त्यानुसार उचित समय त्यांनी रेणुका मातेच्या गर्भात प्रवेश केला. जसा मासाने त्या सत्वशील मातेच्या उदरी तो श्रीहरीचा अंश वाढू लागला. एका वसंत ऋतूत वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेच्या तिथीस मृग नक्षत्र योगावर रेणुका मातेने आपल्या उदरीच्या ईश्वरी अवतारास जन्म दिला. त्या अवताराचे प्रकटन होता सर्वत्र सुगंधी वायू वाहू लागला, वाद्य वाजू लागले. देवतांनी त्या बालकावर शुभाशीर्वाद पुष्पवृष्टी केली. जमदग्नी ऋषींना आनंद झाला. त्यांनी आपल्या मनातला तो पुत्र लाभाचा आनंद शर्करा वाटून साजरा केला. तेव्हापासून आपण सुद्धा आपल्या घरी बाळ जन्माला आले की आपण साखरपान वाटू लागलो, म्हणजेच प्रत्येकाच्या घरोघरी आनंद व्यक्त करू लागलो. यथोचित काळी बाळास पाळण्यात घालून त्याने बारशे करून त्याचे नाव असे राम असे ठेवण्यात आले. हे ऐकून अनुसेने विचारले, अरे दत्ता, पण जमदग्नी आणि रेणुका यांचा पुत्र तर परशुराम या नावाने ओळखला जातो, मग हा राम कोण? त्यावर दत्त म्हणाले, माते, तुझी शंका बरोबर. अगा, रेणुकेचा राम जेव्हा वाढला तो 8 वर्षाचा झाला तेव्हा पित्याने त्याची मुंज केली. त्यास गायत्री मंत्राची दीक्षा दिली. त्यास अध्ययनास पात्र केले. तेव्हा राम गुरुगृही राहून त्यांची सेवा करून 14 विद्या 64 कला यात प्रवीण झाला. त्याने आपल्या वेदशास्त्राचा अभ्यास पूर्ण झाल्यावर माता पित्याची शुभाशीर्वाद घेऊन श्री गंगाधराची म्हणजेच भगवान शिवाची तपोसाधना केली. रेणुका पुत्र रामाने जे तपाचरण केले त्यामुळे भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी रामास अजिंक्य होण्याची वरदान दिले. त्यास भेट म्हणून आपले शिवधनुष्याने आपल्याकडचा परशु भेट दिला. शिवाकडून परशु भेटलेला त्यास परशुने अतुल पराक्रम करणारा हा ब्राह्मण पुत्रच पुढे परशुराम या नावाने ओळखला जाऊ लागला. इकडे काय झालं? शस्त्रार्जुनाच्या पाठबळावर पृथ्वीवरील अन्य क्षत्रिय राजे उन्मत्त झाले. ते आपल्या बळाचा अधिकाराचा वापर करून अधर्म, अनिती, अत्याचाराचे थैमान घालू लागले. त्यावेळी यात परशुरामाचे त्या क्षत्रिय राजाशी युद्ध करून आपल्या परशुच्या बळाच्या बळावर त्याचा पराभव केला. त्या सर्व क्षत्रियांना परशुरामाने निस्तेज हीनधीन केले. हा समाचार जेव्हा शस्त्रार्जुनास समजला तेव्हा तो प्रत्यक्ष परशुरामाशी युद्ध करण्यासाठी त्याच्यावर चाल करून आला. परशुराम, शस्त्रार्जुन या दोघात घनघोर युद्ध झाले. बलाढ्य शस्त्रार्जुनास एकटा परशुराम त्याचे शक्ती सामर्थ्य भारी पडू लागले. त्यातच परशुरामाने आपल्या एका दिव्य बाणाने त्याचा रथ मोडला आणि त्यास विरत केले.
अशाच एका बेसावाद क्षणी परशुरामाने आता शस्त्रार्जुनास संपवायचेच या विचाराने त्याच्यावर आपला शिवदत्त परशूचा आघात केला. पण तिकडे मात्र असं झालं की त्या परशूच्या आघाताचा शस्त्रार्जुनावर कोणताच परिणाम झाला नाही. तो मृत तर सोडच, पण साधा जखमीसुद्धा, मूर्छितसुद्धा झाला नाही हो. ते पाहून परशुरामास मोठे आश्चर्य वाटले. त्याने असे कसे झाले? शिवदत्त परशु असा बलहीन कसा का, याचा जाब विचारण्यासाठी कैलासाकडे धाव घेतली. परशुरामाने भगवान शिवास तो प्रकार सांगता त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले. माझा परशु असा निकामी का आणि कशामुळे? त्यांनी परशुरामासह युद्धभूमीवर आगमन केले. भगवान शिवास पाहताच शस्त्रार्जुन धावत पुढे आला, शिवचरणी लागला. त्यास शिवाशीर्वाद देत भगवान शिव त्यास म्हणाले, बा शस्त्रार्जुना, अरे माझा परशु हा निकामी होण्याचे, त्याचा तुझ्यावर कोणताच आघात न होण्याचे कारण काय? तेव्हा आपल्या उपास्य देवतेला नमन करून शस्त्रार्जुन हात जोडून म्हणाला, प्रभू ही सहारी त्या अवधूत दत्तात्रयाची कृपा. त्यांनी माझ्या शवाभावावर प्रसन्न होऊन मला अभेद कवच दिल्यानेच तुमचा परशु निकामी झाला. परशु निकामी झाला, त्याच्याच दत्ताच्या आशीर्वादाने मी अपराध राजीत राहिलो. हे ऐकून मग शिव स्वतः हेच चिंतेत पडले. कारण इकडे तर शस्त्रार्जुनासारख्या उन्मत्त क्षत्रियांचा निपात करण्यासाठी महाविष्णूंनी रेणुका पुत्र परशुरामाचा अवतार घेतलेला, तर तिकडे श्री दत्तात्रयांनी शस्त्रार्जुनास अभेद कवच दिलेले आहे. आता त्या दोघांचा आदर कसा राखायचा? श्रीहरीच्या वरदानाप्रमाणे शस्त्रार्जुनाच्या भयापासून धरा मुक्त कशी करायची याचा ते विचार करू लागले. तेवढ्यात शिवशंकरांना एक सुंदर युक्ती सुचली. त्याने काय केलं ते पुढे झाले. त्यांनी शस्त्रार्जुनाच्या युद्ध कौशल्याचे, त्याच्या पराक्रमाचे, बलशक्तीचे कौतुक केले. त्यांनीच विचारले की या शस्त्रार्जुना, तू आजवर तुझ्या शक्ती, सामर्थ्यावर, बळावर सर्व राज्य सुख भोगले. तुझा एक बलाढ्य राजा म्हणून नाव लौकिक आहे. पण शस्त्रार्जुना, या सारे लौकिक यश कीर्ती लाभानंतर, त्याचा भोग भोगल्यावर तू तुझ्या जीवनाची सार्थकता करण्याच्या मार्गाचा, परमार्थ साधण्याचा काही विचार करायला नको का? हे बघ, तूच काय तो नीट विचार कर. इकडे महाविष्णूचा झालेला अवतार, तिकडे तुला मिळालेले दत्तात्रयाचे वरदान कृपा, या दोघींना समान राखत तू नेमकेपणाने काय करायचे त्याचा निर्णय घे. तेव्हा एक वार भगवान शिव, नारायण रूप भगवान परशुराम, श्रीदत्त या तिघांचाही उचित आदर करत त्या शस्त्रार्जुनाने एका मध्यम मार्ग निवडला. तो म्हणाला, हे आदिनाथा, मला असं वाटतं की तुम्हा सर्वांना उचित मान राखत मी आता मला अवधूतांनी त्यांच्या भेटीत दिलेल्या आत्मज्ञानाच्या साधनेचा मार्ग अनुसरावा. त्यामुळे नारायणाचा भयमुक्तीचा वर खरा ठरेल. परशुरामाचे अवतार कार्य सफळ होईल. सगळ्यांचा आदर केल्याचे माझ्या पदरी पुण्य पडेल. असे म्हणून खरोखर परशुरामाची श्रेष्ठता मान्य करीत, त्यास वंदन करीत, आपला लौकिक पराभव मान्य करीत शस्त्रार्जुनाने शस्त्र खाली ठेवले. त्याने त्यास लाभलेल्या अवधूतांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आत्मोन्नतीच्या मार्गावर ईश्वर साधनेची वाटचाल करण्यासाठी भगवान शिवाचे चरणी लोटांगण घालून त्यांचा आशीर्वाद घेतला. अशा प्रकारे दत्त भक्ताने दोन्ही शिव विष्णू देवतांचा आदर करीत तो सुयोग्य अशा मध्यवर्ती मार्ग निवडला. तेव्हा शिवनारायणाने त्या दत्तभक्ताची मुक्त कंठाने स्तुती केली, त्यास अनेक शुभशब्द दिले. येथे नारदपुरात संमत श्री दत्त प्रबोध या ग्रंथाचा 23वा अध्याय समाप्त होतो. पुढील भागात आपण पुढील निरूपण बघूया. श्री गुरुदत्ताय नमः. गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्री गुरु दिगंबरा 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 श्री गुरुदेव दिगंबरा.